पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात मॉक ड्रिल, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रात्यक्षिक। पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था चोख राखता यावी यासाठी पोलीस दलातर्फे पिंपळनेरच्या बसस्थानक परिसरात मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। या प्रात्यक्षिकादरम्यान बसस्थानक परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। याची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांभडे यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी त्वरित समाजकंटक व दंगेखोर या भूमिकेत असलेल्या व्यक्ती यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले। या महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिकात पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे, पीएसआय भूषण शेवाडे, पीएसआय संदीप संसारे यांच्यासह पिंपळनेर आणि साक्री पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी झाले होते। अचानक आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पोलीस कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील नागरिक काही काळ भयभीत झाले होते। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांभडे यांनी जनतेला आवाहन केले की निवडणुकीच्या काळात कोणीही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। आज या पिंपळनेर शहरामध्ये पिंपळनेर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुठलाही लॉ अँड ऑर्डर होऊ नये, कायदा व शिस्त निर्माण होऊ नये, शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडावी या दृष्टीने आम्ही सार्वजनिक रोडवर एक मॉक ड्रिल घेतलेली आहे। सदर मॉक ड्रिल मध्ये आमच्या साक्री डिव्हिजनचे 7 अधिकारी, जवळपास 35 अंमलदार हजर होते आणि आम्ही यावेळी ती कारवाई पूर्ण केलेली आहे। आमची निवडणुकीच्या अनुषंगाने सतर्क पेट्रोलिंग सुरू आहे आणि तसेच अवैध धंद्यावर देखील आमची कारवाई सुरू आहे। जनतेला काय आवाहन करायचं? जनतेला एकच आव्हान राहील की आपणही सदरची मतदान प्रक्रियेमध्ये शांततेने सहभाग घ्यावा, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे।